हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर मी आज अगदी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि ती कशासाठी तर ते तुमच्या लक्षात यायला हवं बरं का। तुम्ही जर माझे डेली ब्लॉग बघत असाल तर मी आज एवढी सगळी सजावट कशासाठी केलेली आहे हे तुमच्या लक्षात यायला हवं। समजलंय का तुम्हाला? तर आज आहे माझा गुरुवार आणि तोही 11वा गुरुवार आहे। आजच्या गुरुवारी 11 गुरुवार पूर्ण होत आहेत, तर त्यानिमित्ताने मी उद्यापन ठेवलेलं आहे। तर आजची पूजा या पद्धतीने मांडलेली आहे, तुम्ही बघू शकताय। देवघरासमोरच मी पूजा मांडून घेतलेली आहे। सुंदर अशी रांगोळी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघू शकताय। कशी वाटली तुम्हाला माझी रांगोळी ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही सुद्धा स्वामी भक्त जर असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि स्वामींचा फोटो आज कसा दिसतोय ते सुद्धा मला नक्की सांगा। मला आज त्यांच्या चेहऱ्यावरती जरा स्माइल दिसतंय, तुम्हाला काय दिसतं आहे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर अगदी प्रसन्न अशा व्हिडिओने आजच्या आपल्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे। आजच्या आपल्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे। तर या पद्धतीने मी सगळं सजावट करून घेतलेली आहे। माझ्या सोसायटीत जितकीशी लहान मुलं मला मिळतील तितक्या सगळ्यांना मी जेवणासाठी बोलवलेलं आहे। तर त्यांच्यासाठी स्वयंपाक वगैरे सुद्धा बनवायचा आहे। तर ही तयारी आटपलेली आहे माझी। तर आता चला तर मग मी आता स्वयंपाकाची तयारी करून घेते। पूजासुद्धा आटोपलेली आहे। तर चला तर मग भेटूया आपण। मी आता तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळीच भेटेल, ठीक आहे? चला तर मग। तर इथे बऱ्यापैकी माझी सगळी तयारी झालेली होती। म्हणजे मी सगळ्यात आधी कुकरला डाळ भात आणि बटाटे लावून घेतलेले होते। सगळा स्वयंपाक हा कांदा लसूण विरहित करायचा होता, कोणताही उग्र पदार्थ न घालता करायचा होता। त्यामुळे मग मी खरं तर मी पुरणाची पोळी आणि ते पहिल्या आधी विचार केला नव्हता। सरासरी सगळेच प्रत्येक वेळेस म्हणजे जेव्हा माझ्याकडे नवरात्रीमध्ये हे जरी मुली येतात जेवायला, म्हणजे आपण नवदुर्गा म्हणून त्यांना बोलवतो, त्यावेळेस मी सहसा पुरी भाजी वगैरेच बनवते। तर म्हटलं ह्यावेळेस पण मदतीला माझ्या कोणीच नव्हतं, एकटीच होते आणि सगळ्या गोष्टी एकटीनेच अरेंज करायच्या होत्या। त्यामुळे म्हटलं मग स्वामींना कुरडई आवडते, तर मग मी रंगीबिरंगी कुरडई तळून घेतलेली होती। आणि कोणताही एक पदार्थ असला, लाडू खीर पुरणाची पोळी कुरडई यापैकी कोणताही पदार्थ असला एक तरी चालतो, म्हणून मग स्वामींना आवडते ती मी कुरडई तळून घेतलेली होती। त्यानंतर पुऱ्या आधीच सगळ्या लाटून घेतल्या, बाजूला ठेवल्या आणि त्यानंतर तळून घेतल्या। बऱ्यापैकी सगळा स्वयंपाक माझा होत आलेला होता आणि पुऱ्या इतक्या सुंदर छान फुलल्या जात होत्या ना, मस्त होत होत्या। आणि बऱ्याचदा माझ्यासोबत असं होतं बरं का, ज्यावेळेस मी व्हिडिओ शूट घेत असेल ना त्याच्या आधी चपाती खूप सुंदर होईल, पुऱ्या सुंदर होतील, पण ज्यावेळेस मी व्हिडिओ स्टार्ट करते त्यावेळेस त्या फुगतच नाहीत। असं तुमच्याबरोबर पण होतं का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं का। तर मस्त अशा टम्म अशा फुगत होत्या पुऱ्या। त्यानंतर सगळा स्वयंपाक माझा रेडी आहे। इथे मी छान प्रसादाचा शिरा केलेला आहे। त्यानंतर बॉबी तळून घेतल्यात लहान मुलांसाठी, ते भजे काढलेले आहेत कांदा न टाकता। इथे बटाट्याची भाजी बनवून घेतली आहे कांदा न टाकता। डाळ बनवलेली आहे। भाताचा कुकर मला लावायचा आहे। किचन ओटा वगैरे साफ करून घेतला। एवढी सगळी भांडी घासायची आहेत, पारायणाला पण बसायचं आहे। त्यानंतर तिथे सगळ्या पुऱ्या ठेवलेल्या होत्या। तर आता पारायणाला बसायचं आहे मला, त्याआधी थोडी छोटे कामं होते ते आवरून। नंतर पारायण झाल्यानंतर मी शिवमच्या बाबांना लहान मुलांना देण्यासाठी काहीतरी आणायला सांगितलं होतं, म्हणजे उपयोगी येतील अशा वस्तू।
कारण त्यात मुलं किती असतील मुले किती असतील हे मला कन्फर्म माहीत नव्हतं. आणि टिकल्या बांगड्या वगैरे आणायचे, मुलं जास्त यायचे, त्यामुळे मग मी सगळ्या मुलींना चालेल असं शैक्षणिक साहित्य आपलं जे असतं पट्टी, पेन्सिल, खोडरबर, शॉर्पनर ह्या सगळ्या वस्तू मी त्यांना दिल्या होत्या. तर शिवमचे बाबा ह्या वस्तू घेऊन आलेले होते. कितीशी मुलं येतात हे माहीत नव्हतं मला कन्फर्म, त्यामुळे मी 11-12 वस्तू त्यांना आणायला सांगितलेल्या होत्या. कोणी जास्तच झालं तर त्यांना परत न पाठवता त्यांनाही बसवायचं म्हणून. तर 12 पेन्सिल, 12 पट्ट्या, 12 शॉर्पनर, 12 खोडलबर याप्रमाणे मी या वस्तू त्यांना आणायला सांगितल्या होत्या. पारायण वगैरे झालं, पण मी मधलं शूट घेऊ शकले नाही कारण गडबड खूप होत होती, त्यामुळे मी मधलं शूट घेतलं नाही. मी पूजेच्या आधीच म्हणजे जेवणाआधीच हे सगळं पारायण वगैरे पूजा आवरून घेतलेली माझी. त्यानंतर जेवढी छोटी मोठी मुलं आहेत तेवढ्या सगळ्यांना लाईनशीर बसवून सगळ्यात आधी त्यांचे पाय धुवून घेतले. त्यानंतर हळदी कुंकू वाहून त्यांना गंध लावून वगैरे घेतला. खरं तर नवरात्रीच्या वेळेससुद्धा मी याच पद्धतीने करत असते. 11 गुरुवारची बऱ्यापैकी जी मला माहिती होती त्या पद्धतीने मी केलं, पण जर काही चुकलं असेल तर क्षमा असावी. स्वामींना मी तेच म्हणते, चुकलं माकलं स्वामी पोटात घ्या म्हणून. जे मला माहीत नाही आहे आणि जर ते माझ्याकडनं चुकून झालं असेल तर त्याबद्दल सॉरी. त्यानंतर 2 छोटी छोटी बाळं होती. खरं तर ते शांत बसत नव्हते एक ठिकाणी, पण प्रत्येक वयाप्रमाणे मला मिळालेली होती छोटी छोटी बाळं, त्यामुळे बऱ्यापैकी आनंदसुद्धा होता. खरं तर आत्ता तुम्हाला जे दिसत आहेत ते, आणि त्यानंतर अजून आलेले 2 मुलं, इतकीशी सगळी मुलं होती, म्हणजे साधारण 10 जण होती सगळी. सगळ्यांचे पाय धुवून त्यांना जेवायला वाढलं व्यवस्थित. आणि त्याचबरोबर मी सगळ्यात आधी स्वामींना सुद्धा नैवेद्य ठेवला होता, पण व्हिडिओ शूट घेण्याचं राहिलं, त्यामुळे व्हिडिओ शूटिंग मी घेतलेलं नाही आहे. त्यानंतर लहान बाळ काही पंक्तीत बसत नव्हती जेवायला, त्यामुळे मग त्यांच्या मम्मीजवळच त्यांना जेवायला बसवलं. खरं तर या गोष्टींवरती माझा फार विश्वास आहे की तुम्ही जे मनापासून करताय ना ते स्वामी खरंच स्वीकारतात, आणि आपल्यासाठी जे योग्य आहे ते सुद्धा ते आवर्जून आणि नक्की करतात. म्हणून मी ह्या गोष्टी आवर्जून करत असते. तर स्वामींना नैवेद्य वगैरे ठेवून झाला होता. मी आरतीसुद्धा करून घेतली आणि त्यानंतर सगळ्यांचे हातपाय धुवून त्यांना जेवायला बसवलं होतं. खरं तर व्हिडिओ शूटिंग घेण्याचाही वेळ नव्हता माझ्याकडे, पण माझ्या मैत्रिणींनी जशा क्लिप घेतलेल्या आहेत तशा मी अटॅच केल्या आणि त्यांचाच एक व्हिडिओ बनवला. त्यानंतर बऱ्याच गोष्टी अशा आहेत 11 गुरुवारच्या मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकले. जसं की स्वामी म्हणतात, तुम्ही ज्या गोष्टी करतायत त्या दाखवण्यापेक्षा त्या तुम्हाला मनापासून वाटणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे मी फक्त जेव्हा 11 गुरुवारची सुरुवात केली त्यावेळेसच एक व्हिडिओ बनवला. त्यानंतर आत्ता उद्यापनाचा एक व्हिडिओ. मध्यंतरी बऱ्याचदा फक्त पूजेची मांडणी, या पलीकडे मी फार काही दाखवलं असं नाही आहे. तर आजचा माझा छोटासा व्हिडिओ होता, खरं तर बराच मोठा झाला, तर तुम्ही ते बघू शकत असाल. तर सगळे मस्त छानपैकी जेवायला बसलेले आहेत.
त्यानंतर ही 2 बाळं, त्यानंतर अजून 2 जणी आलेल्या. इथे स्वामींना मी नैवेद्य वगैरे दिलेला आहे. तर तुम्हाला माझा ही एक मुलगी नंतर आलेली आणि अजून एक लहान मुलगी होती स्वरा ती. तर तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि आवर्जून स्वामी सेवा करत राहा. आता सप्ताह चालू आहे तर त्यामध्ये सेवासुद्धा आवर्जून करत राहा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.